गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना महायुतीसाठी बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केलेली होती आणि त्यानंतर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एका मंचावरती येणार आहेत। निमित्त आहे शिवाजी पार्कवरती होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सांगता सभेचं। महाराष्ट्रात 5व्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातल्या 13 मतदारसंघात येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे। यासाठी प्रचाराची सांगता शनिवारी होणार आहे। याआधी पूर्वसंध्येला मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरती पंतप्रधानांची सभा होईल। या सभेत राज ठाकरेंचेही भाषण होणार आहे, त्यामुळे या सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली। आज महायुतीची महासभा शिवाजी पार्क मैदानात होते। याच एका मंचावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे असणार आहेत। मुंबईकरांना साथ घालण्यासाठी मोदी मुंबईत येत आहेत आणि यासाठी शिवाजी पार्क मैदान सुद्धा सज्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दरवर्षी याच मैदानावरती गुढीपाडवा मेळाव्याच्या वेळेला ज्या पद्धतीची गर्दी येते त्यापेक्षा तिप्पट गर्दी आज पाहायला मिळणार आहे। तीनही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकाच ठिकाणी एकवटणार आहेत। आपण बघतोय इथे मोदींचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात, बाळासाहेब ठाकरेंचे कटआउट्स पाहायला मिळतात आणि प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असल्याने आसन व्यवस्था ही मोठी आहे। समोर आपण बघतोय स्टेज सज्ज झालेला आहे। स्टेजवरती मोदींचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय। याच मंचावरनं मोदी मुंबईकरांना संबोधित करणार आहेत। प्रचाराच्या अंतिम टप्प्यातली अंतिम सांगता सभा आज होते आहे। महायुतीच्या या जाहीर सभेमध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलणार आणि कशा पद्धतीने मुंबईकरांच्या मनावरती युतीची छाप पाडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। राजकीय विषयांना हात घालत असताना मुंबईकरांची मनं जिंकण्याचा मोठा निर्धार जो आहे तो करून हा आजचा सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सुरक्षेची सुद्धा विशेष उपाययोजना करण्यात आलेली आहे। पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। परंतु मुंबईकरांच्या मनावरती नेमकी छाप कोणाची हे सोमवारी अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।